समांतर रेषा, या आधीच्या तासिकेमध्ये आपण समांतर रेषा म्हणजे काय ही व्याख्या पाहिली होती. त्यानंतर बघा समांतर रेषा व्याख्या, त्यानंतर छेदिका व्याख्या पाहिली होती. मग रेषा आणि छेदिका यांच्यामुळे होणारे कोन पाहिले होते आणि त्या संदर्भातले काही गुणधर्म पण पाहिले होते. त्या गुणधर्मामध्ये संगत कोणामध्ये एक जोडी एकरूप असेल तर उरलेल्या जोड्या एकरूप असतात. आंतरकोणाची एक जोडी पूरक असेल तर उरलेली जोडी पूरक असते. व्युत्क्रम कोण एक जोडी एकरूप असेल तर उरलेल्या जोड्या एकरूप असतात, असं पाहिलं होतं आपण. आता त्यानंतर समांतर रेषांचे गुणधर्म, समांतर रेषांचे गुणधर्म. आता समांतर रेषेची व्याख्या आपण पाहिली होती की एकाच प्रतलात असणाऱ्या आणि परस्परांना न छेदणाऱ्या. मग परस्परांना न छेदणाऱ्या रेषा असतील, एकाच प्रतलात असतील तर त्यांना आपण म्हणतो समांतर रेषा. तर समजा अशा काही रेषा आहेत की तिथं आपल्याला पटकन सांगता येत नाही समांतर आहेत का नाहीत. मग त्यासाठी आपल्याला त्या खूप अंतरापर्यंत वाढवाव्या लागतील आणि मग छेदणाऱ्या असतील तर समांतर नाही. मग दरवेळेस रेषा समांतर आहेत का नाहीत हे शोधण्यासाठी त्या जर आपण वाढवत बसल्या आणि छेदत नसतील तर समांतर आणि छेदत असतील तर समांतर नाहीत असं म्हणण्याऐवजी काही गुणधर्म आपण पाहिजे की समांतर रेषा आणि छेदिका या संदर्भातल्या ज्या कोनांच्या जोड्या पाहिलेल्या आहेत त्या कोनांच्या जोड्यांचा वापर करून आपण समांतर रेषांची गुणधर्म, त्यातला पहिला गुणधर्म पाहिला होता की दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणारे एक छेदिकेच्या एकांगास असणारे आंतरकोन परस्परांचे पूरक असतात. आता त्यातला दुसरा गुणधर्म मग आपण संगत कोनांसाठी पाहूया. बघा दुसरा गुणधर्म समांतर रेषांचे गुणधर्म, त्यातला पहिला गेल्या तासिकेमध्ये झाला होता. आता दुसरा गुणधर्म, दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणाऱ्या संगत कोनांची मापे समान असतात. संगत कोनांची मापे समान असतात किंवा होणारे संगत कोन एकरूप असतात. थोडक्यात रेषा समांतर असतील तर होणारे संगत कोन एकरूप असतात असं आपल्याला सिद्ध करायचं आहे किंवा हा गुणधर्म आहे. या गुणधर्माची सिद्धता पाहण्यासाठी जो पहिला गुणधर्म आहे की समांतर रेषा असतील तर होणारे आंतरकोन पूरक असतात, या गुणधर्माचा वापर करून या गुणधर्माची आपल्याला सिद्धता लिहायची आहे. आता हा दुसरा गुणधर्म त्याला आपण प्रमेय म्हणूया. हा दुसरा गुणधर्म म्हणजेच काय आहे? प्रमेय. संगत कोणाच्या संदर्भातलं पहिला आंतरकोणाचा गुणधर्म आपण प्रमेय म्हणून सिद्ध केलेलं होतं. आता आकृती. तर पक्षामध्ये दोन रेषा आहेत त्या कशा घ्यायच्यात आपल्याला? समांतर. आणि त्यांची एक छेदिका घेऊया आपण. बघा रेषा L, समांतर रेषा N आहे. रेषा L, समांतर रेषा M आणि N ही काय घेऊया? छेदिका. आता आपल्याला संगत कोणांच्या संदर्भातला गुणधर्म पाहिजे. मग आपण आता या कोणाला म्हणूया A, हा B आणि हा एक घेऊया C कोण. आपण जे कोण डिनोट करू ते जे आपल्याला पाहिजे ते आपल्याला नावं देता येतात. आता पक्ष काय असणारे पक्ष? तर रेषा L, समांतर रेषा M
बघा आपण काय पाहतोय, समांतर रेषांचे गुणधर्म, म्हणजे रेषा समांतर असतील तर आपल्याला काय आढळून येतं, तर त्यातला पहिला गुणधर्म पाहिलाय, रेषा समांतर असतील तर आंतरकोन पूरक येतात. नंतर रेषा समांतर असतील तर संगत कोन एकरूप असतात किंवा संगत कोनांची मापे समान असतात. हा दुसरा गुणधर्म आपण सिद्ध करतोय. मग आता पक्ष, रेषा एल समांतर रेषा यम, नंतर रेषा एन काय आहे, छेदिका, आणि साध्य. तर एक जोडी आपण प्राथमिक स्वरूपाची एक जोडी तयार केली, पण एका जोडीची आपण सिद्धता लिहिली तर अशा सगळ्या जोड्यांची सिद्धता लिहिता येते, आणि म्हणून एका जोडीची फक्त आपण सिद्धता लिहिणार आहे. तर काय इथे लिहायचंय, कोन ए बरोबर कोन बी, किंवा मापे समान आहेत म्हणजेच एकरूप आहेत, एकरूपतेच्या स्वरूपातल्या किंवा माप समान आहेत या स्वरूपात लिहिलं तरी चालेल. आता सिद्धता, आकृतीकडे पाहूया. आता पहिलं विधान बघा, कोन ए अधिक कोन सी बरोबर 180 अंश. कारण काय सांगता येईल, रेषीय जोडीतील कोन, रेषीय जोडीतील कोन. आता जे आपल्याला पहिला गुणधर्म आपण पाहिलाय तर तो आपण इथे त्याचा वापर करणार आहे. पहिला गुणधर्म काय पाहिलाय, तर रेषा समांतर असतील तर आंतरकोन पूरक असतात. म्हणजे जिथं काय सांगता येईल, कोन बी अधिक कोन सी, आंतरकोन कोणते, बी आणि सी, कोन बी अधिक सी बरोबर 180 अंश. कारण काय सांगता येईल, आंतरकोन गुणधर्म, समांतर रेषेचा आंतरकोनांच्या संदर्भातला गुणधर्म किंवा आंतरकोन प्रमेय म्हटलं तरी चालेल. आता विधान 1 आणि 2चं जर निरीक्षण केलं तर उजव्या बाजू सारख्या आहेत, आणि म्हणून ए अधिक उजव्या बाजू सारख्या म्हणून डाव्या बाजू सारख्या, कोन ए अधिक कोन सी बरोबर कोन बी अधिक कोन सी. कारण काय सांगता येईल, विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून. आता कोन सी चं माप इकडं असेल तेच इकडं असणार आहे, आणि म्हणून कॅन्सल होणार आहे. आणि चौथं विधान, कोन ए बरोबर कोन बी. तर अशा प्रकारे दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोनांची मापे समान असतात याची आपण सिद्धता लिहिली. आणि याच्यासाठी रेषीय जोडीतील कोन हे गृहीतक माहिती आपल्याला, आणि आंतरकोनाचा जो गुणधर्म होता आपण समांतर रेषेच्या संदर्भातला तो वापरलेला आहे, आणि त्याच्यावरनं कोन ए बरोबर कोन बी हे आपल्याला मिळालेलं आहे. अगदी असंच व्युत्क्रम कोणांच्या बाबतीत म्हणता येईल. मग काय म्हणता येईल, पुढचा गुणधर्म बघा, प्रमेयच म्हणूया त्याला. त्याच्या पुढचा, दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणाऱ्या व्युत्क्रम कोनांची मापे समान असतात. बघा हीच आकृती आपण ठेवूया, होणाऱ्या व्युत्क्रम कोनांची मापे समान असतात. आता त्यासाठी पक्ष सुद्धा काय करूया, कोन ए, आता व्युत्क्रम कोनाची एक जोडी आपल्याला घ्यायची आहे, म्हणून आपण फक्त कोन सी हा इकडं नाव बदलूया या आकृतीमध्ये. याला कोन काय म्हणूया, सी, कारण ते आपल्याला दाखवायचं आहे. किंवा आपल्याला व्युत्क्रम कोनांची जोडी दाखवायची एकरूप आणि एक आंतरकोन घेऊया. म्हणजे आकृती आपण अशी घेऊया जरा, कोन ए म्हणूया, कोन बी म्हणूया, आणि इकडं कोन सी म्हणूया. आता आपलं साध्य जे असणार आहे ते कसं असणार आहे, तर व्युत्क्रम कोनांची जोडी आपल्याला एकरूप दाखवायची. आता पक्षामध्ये बघा दोन समांतर रेषा आहेत, छेदिका आहेत, आणि व्युत्क्रम कोनांची मापे समान दाखवायचे. आता पक्ष काय म्हणूया, रेषा एल समांतर रेषा एन. आता साध्य मात्र काय असणार आहे बघा, व्युत्क्रम कोन, कोणते व्युत्क्रम कोन आहे तिथं, तर कोन बी बरोबर कोन काय दाखवायचे आपल्याला, सी. आता या सिद्धतेचा आपण वापर करूया, किंवा आहे यातलं तसंच ठेवूया बरंच. बघा कोन बी एकरूप कोन काय दाखवायचं आहे, सी,
ही नावं तुम्हाला पाहिजे तशी घेता येतात. इथून जरी सुरुवात केली ABC, फक्त आकृतीकडे जी आकृती दिली तेच इथं लिहिलं पाहिजे आपल्याला. आता आकृतीमध्ये मला युत्क्रम कोण कोणता दिसतोय B आणि C, म्हणून मी कोण B एकरूप कोण काय म्हटलंय C. आता सिद्धता लिहूया आपण. बघा A आणि C कसं दिसतंय रेषीय जोडीतील कोण, म्हणजे हे पहिलं विधान तसंच येणार आहे. कोण A अधिक कोण C बरोबर 180 रेषीय जोडीतील कोण. आता तुम्ही कोणतं प्रमेय पाहिलंय परत कोण अंतरकोण कसोटी. मग अंतरकोण कसोटीसाठी मात्र मला इथं काय पाहिजे बघा अंतरकोण कोणते आहेत तर कोण A अधिक कोण B बरोबर 180 अंश. आता पुढं तिसरं विधान विधान 1 आणि 2चं निरीक्षण केलं तर उजव्या बाजू सारख्या आहेत म्हणून डाव्या बाजू सारख्या कोण A अधिक कोण C बरोबर कोण A अधिक कोण B. विधान 1 व 2 वरून मग कोण A कॅन्सल होणार. कोण C बरोबर कोण B आणि म्हणून कोण B बरोबर कोण C. म्हणजेच जर रेषा समांतर असतील तर व्युत्क्रम कोण एक जोडी आपण एकरूप दाखवली अशी दुसरी घेतली तरी याच पद्धतीने सिद्धता लिहून आपल्याला व्युत्क्रम कोणांची मापे समान असतात हे सिद्ध होतं. आता याच्यावरून आपण बघा थोडक्यात समांतर रेषांचे गुणधर्म काय पाहिले तर रेषा समांतर असतील बघा जर म्हणजे पक्षामध्ये रेषा समांतर जर रेषा समांतर असतील तर आंतरकोन पूरक. मुद्दा लक्षात ठेवा फक्त आंतरकोन कसे असतात पूरक. नंतर जर रेषा समांतर असतील तर संगत कोन एकरूप आणि जर रेषा समांतर असतील तर व्युत्क्रम कोन सुद्धा एकरूप. आणि या गुणधर्मांचा वापर करून पक्षामध्ये रेषा समांतर असल्या पाहिजेत तर हे सगळं आंतरकोन पूरक संगत कोन एकरूप आणि व्युत्क्रम कोन सुद्धा एकरूप असतात. व्युत्क्रम कोन एकरूप आणि या गुणधर्मांचा वापर करून आपल्याला सराव संच 2.1 आपण सोडवणार आहोत. सराव संच 2.1 आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करायचं. आकृतीचं निरीक्षण केलं तर आपल्याला लगेच काही गोष्टी लगेच समजावून येतात. तर पहिल्या प्रश्नामध्ये काय काय आकृती काय दिली ते बघूया आपण. आकृतीमध्ये म्हटलंय की रेषा RP समांतर रेषा MS म्हणजे ह्या रेषा समांतर दिलेल्या आहेत आणि त्यांची छेदिका दिलेली आहे. छेदिका DK बघा नाव लिहूया आपण. छेदिका DK परत ह्या रेषा ज्या आहेत त्या कोणत्या आहेत RP रेषा RP नंतर रेषा MS जे छेदन बिंदू आहेत ते कोणते दिलेले आहेत तर H हा बिंदू H दिलाय आणि इथला बिंदू आहे G आहे. नंतर अजून काय दिले तर माप कोन DHP तर याचं माप किती दिलेले आहे आपल्याला तर 85 अंश. DHP हे माप किती दिले 85 अंश आणि या मापांवरून आपल्याला कोण काढायला सांगितले. इथं मात्र पक्षामध्ये काय आहेत तर या रेषा समांतर आहेत. मग रेषा समांतर असतील तर आपण गुणधर्म काय पाहिलेत आंतरकोन पूरक संगत कोन एकरूप आणि व्युत्क्रम कोन सुद्धा एकरूप. आता त्यातलं पहिलं कोन RHD विचारले आपल्याला बघा RHD. मग कोण RHDचा आणि दिलेल्या कोणाचा आपल्याला वापर करायचा आहे तर हे कसे दिसत आहेत दोन्ही रेषीय जोडीतील कोन म्हणजे काय म्हणता येईल कोन RHD अधिक कोन DHP बरोबर 180 अंश रेषीय जोडीतील कोन. आता त्यावरून
DHP आपल्याला कोण दिलेला आहे, कोण RHD अधिक 85 बरोबर 180. म्हणून कोण RHD बरोबर 180 वजा 85. वजाबाकी करूया. 10 5 गेले 5, हातचाला 1, 9 आणि 9 18 0 म्हणजे 95 अंश. कोण RHD बरोबर 95 अंश हा कोण मिळाला आपल्याला. आता दुसरं काय विचारले आपल्याला, कोण PHG. आता बघा कोण PHG हा कोणत्या कोणाचा विरुद्ध कोण आहे, हा जो कोण विचारलाय तर या कोणाचा विरुद्ध कोण आहे. मग कोण PHG बरोबर कोण RHD, कारण काय सांगता येईल, विरुद्ध कोण. किंवा जरी तुम्ही असा विचार केला हा आणि हा कोण रेषीय जोडीतील तरी तीच कृती होणार आहे, पण आपल्याला हे सोपं पडेल त्या पद्धतीने बघूया. मग 95 अंश. आता तिसरा प्रश्न, कोण HGS. कोण HGS. आता बघा HGS हा कोण विचारलाय. मग हा कोण कोणत्या कोणाचा संगत कोण आहे, तर कोण DHP चा संगत कोण आहे. आणि आत्ताच आपण गुणधर्म पाहिलाय, रेषा समांतर असतील तर संगत कोण एकरूप असतात. आणि म्हणून कोण HGS बरोबर कोण DHP, कारण काय सांगता येईल, संगत कोण रेषा समांतर असतील तर संगत कोण एकरूप असतात. आणि DHP मात्र किती आहे, 85 अंश दिलेलंच आहे, 85 अंश. आणि म्हणून कोण HGS बरोबर 85 अंश. आणि शेवटचा कोण MGK हा कोण विचारलाय. आता MGK कोणत्या कोणाचा विरुद्ध कोण आहे, किंवा तुम्ही हा जो कोण काढला असेल तर याचा तो संगत कोण पण आहे. पण सोप्या पद्धतीने बघूया. चौथा कोण MGK बरोबर कोण HGS, कशावरून, विरुद्ध कोण. विरुद्ध कोण. आणि HG जर आत्ताच आपण काढलाय किती, 85 अंश. आणि म्हणून कोण MGK सुद्धा किती येणार आहे, 85 अंश. म्हणजे आपल्याला माहिती आहे ते अगदी आत्ताचे समांतर रेषेचेच गुणधर्म वापरावेत असं नाही, तर रेषीय जोडीतील कोणाचा गुणधर्म वापरला आपण इथं, विरुद्ध कोणाचा सुद्धा गुणधर्म माहीत झाला. आधीचे गुणधर्म आणि आत्ता नवीन शिकलेले यांचा उपयोग करून आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. असंच पुढचं एक उदाहरण आहे दुसरं. दुसऱ्या उदाहरणामध्ये काय म्हटलंय, तर आकृती बघायची आधी. P आणि Q कशा आहेत, तर समांतर आहेत. रेषा P आणि रेषा Q समांतर आहेत. रेषा P आणि ही रेषा Q ह्या समांतर दिलेल्या आहेत. नंतर छेदिका दिलेली आहे. कोणती, रेषा L ही छेदिका आहे. L छेदिका आहे. नंतर ही M ही छेदिका आहे. बघा P आणि Q समांतर आहेत आणि ह्या मात्र काय आहेत, छेदिका आहेत. आता कोणांची काही माप त्यांनी सांगितलेली आहेत आपल्याला. इथं बघा A कोण आहे, याला A म्हटलंय. नंतर इथला कोण दिलाय तो 110 अंश. नंतर इथं B कोण म्हटलंय. नंतर इथं C कोण म्हटलंय. आणि हा 115 अंश आहे. आणि हा D कोण आहे. तर आपल्याला ABCD ची मापे काढायची. आता
एक एक ओळीनं बघूया आपण. कोण एचा संदर्भात आपण विचार करूया बघा. कोण ए पहिलं, कोण ए बरोबर किती हे करूया. तर कोण ए आणि इथला 110 हे कसे आहेत, रेषीय जोडीतील कोण. मग ए अधिक 110 बरोबर 180 अंश. कारण काय सांगता येईल, रेषीय जोडीतील कोण. मग कोण ए बरोबर 180 वजा 110 म्हणून कोण ए बरोबर 70 अंश. हा पहिला. आता कोण बीचं माप पाहिजे आपल्याला. मग आता कोण बी आणि इथला कोण कसे असणार आहेत, सारखेच असणार आहेत, विरुद्ध कोण. ठीक आहे. आता त्याला नाव आपण न देता डायरेक्ट इथं आकृतीमध्ये जरी हा बी म्हणजे हा पण किती झाला बी. किंवा कसंही बघा तुम्ही, हा कोण आधी तुम्ही वेगळं नाव दिलं, समजा सी डी ई म्हटलं आणि ई आणि बी कसे असणार आहेत, अर्थातच सारखे असणार आहेत. आणि हा कोण आणि हा कसा असणार आहेत, अंतर कोण असा विचार करा. किंवा ए आणि बी कसे झाले, संगत कोण. ठीक आहे. किंवा तुम्हाला अगदीच लक्षात येत नसेल तर इथं आपण एक वेगळं नाव देऊया. काय म्हणूया, ई आकृतीमध्ये ई म्हणूया. ठीक आहे. मग आता कोण ई बरोबर कोण बी किंवा कोण बी म्हणूया आधी. कोण बी काढायचं आहे बी म्हणून आपण बी आधी लिहूया बरोबर कोण ई म्हणूया. कशावरून, विरुद्ध कोण. विरुद्ध कोण. बघा दुसऱ्या प्रश्नासाठी बीचं माप पाहिजे आपल्याला. पण कोण ई बरोबर काय आहे, कोण ए. कशावरून बघा, ई आणि ए कसे आहेत, संगत कोण. आणि म्हणून बघा बी बरोबर ई बरोबर ए आणि म्हणून कोण बी बरोबर कोण ए. कशावरून, ह्या दोन विधाना. म्हणून इथं म्हटलं याचाच अर्थ या दोन्ही विधानावरून. आणि एचं माप तर आपल्याला माहिती आहे, किती काढले आपण 70 अंश. आणि म्हणून कोण बी बरोबर किती झालं 70 अंश. म्हणजे तुम्ही इथं याला बी म्हटलं तरी चालेल. बी आणि ए कसे आहेत, संगत कोण. किंवा या कोणाला तुम्ही ई म्हटलं तर बी आणि ई सारखे आहेत. बी म्हणजेच ई आणि ई म्हणजेच ए. इनडायरेक्टली बी बरोबर ए येणार आहे. आता तिसरा सी कोण आपल्याला पाहिजे. आता या रेषा समांतर आहेत आणि ही छेदिका आहे. आता इथं मात्र हे सगळं सोडवताना आपण कोणती छेदिका वापरली, छेदिका ही जी रेषा आहे काय नाव दिलेलं आहे त्या छेदिकेला, एल. ही रेषा काय आहे, एल. इथं नाव दिलं तर बघा रेषा एल ही छेदिका आहे. आता यम या छेदिके, ह्या दोन रेषा आणि ही एक छेदिका आता विचारात घेऊया. कोणती, रेषा यम ही छेदिका विचारात घेतली तर कोण सी. कोण सी कसा आहे तर याचा संगत कोण आहे. म्हणजे कोण सी बरोबर 115 अंश. कशावरून म्हणता येईल तर संगत कोण. हा 115 कोण दिलाय ना, हा सी कसे संगत कोण म्हणून संगत कोण डायरेक्ट वापरूया. आता चौथा प्रश्न डी सोडवण्यासाठी 115 अधिक कोण डी बरोबर 180. कशावरून, रेषीय जोडीतील कोण. आणि म्हणून कोण डी बरोबर 180 वजा 115. कोण डी बरोबर वजाबाकी करूया. 10तून 5 गेले 5, 7 आला 1, 8तून 2 गेले 6, 65 अंश. आणि अशा प्रकारे गुणधर्मांचा वापर करून आपण उदाहरण, आता त्यातलंच एक चौथं उदाहरण सोडूया शेवटचं. त्याच्या आधीचं तिसरं उदाहरण आत्ताच्या अभ्यासक्रमातून कॅन्सल केलेलं आहे. चौथं उदाहरण. चौथ्या उदाहरणासाठी बघा आकृती काय काय दिली बघूया. तर कोण एक्स वाय झेड दिलाय. कोण एक्स वाय झेड. कोण एक्स वाय आणि हा झेड दिलाय. आणि दुसरा कोण दिलाय पी क्यू आर. मात्र त्यांच्या भुजा समान दिलेत.
दुसरा कोण काय म्हटलंय PQR, PQ आणि हा R. आणि आपलं साध्य काय आहे बघा, कोण PQR एकरूप कोण XYZ. PQR एकरूप कोण XYZ. आणि आता त्याची सिद्धता लिहूया आपण. आता सिद्धतेआधी एक रचना करूया. ठीक आहे, आधी जरी तुम्ही सिद्धता म्हटलं आणि त्यानंतर रचना केली तरी चालेल. सिद्धता साध्य म्हणायचे आपल्याला. साध्य लिहिले आपण. आता सिद्धतेच्या आधी रचना म्हणूया. जे साध्य करण्यासाठी आपल्याला रचना काय करावी लागणार आहे तर बघा, हा YZ किरण आहे तो वाढवलेला आहे आपण. किरण YZ वाढवलेला आहे आणि तो या बिंदू PQ कुठं छेदतोय W मध्ये छेदतोय. ठीक आहे, एवढी रचना केली तरी आपल्याला पुरेशी आहे. कारण हे YZ आणि QR समांतर आहे तसं हे समांतर आहे. परत XY आणि PQ समांतर आहे तसं हे समांतर आहे. मग समांतर ह्या रेषा ही छेदिका मानली तर हे संगत कोण एकरूप, आणि ह्या रेषा समांतर मानून ही छेदिका मानली तर हे कोण एकरूप. या पद्धतीने आपल्याला सिद्धता करता येईल. आता रचना काय केली तर किरण ZY वाढवला तो किरण QPला बिंदू कोणत्या बिंदूत छेदतोय W मध्ये छेदतोय. आणि आता आपण सिद्धता लिहूया. अगदी सोपा भाग आहे. पहिलं विधान बघा, किरण. आता किरण समांतर असतील तर किरणांना सामावणाऱ्या रेषा सुद्धा कशा असतात समांतर. मग काय म्हणूया, रेषा XY समांतर रेषा PQ. कशावरून, पक्ष. बघा, हे XY आणि हे PQ समांतर आहे आणि ही छेदिका आहे. मग हे कोण कसे झाले एकरूप, आणि म्हणून कोण XYZ बरोबर कोण PWZ. PWZ म्हटलं PWY म्हटलं तरी दोन्ही कोण सारखेच आहेत. हे कशावरून, तर रेषा समांतर असतील तर संगत कोण कसे असतात एकरूप असतात. हे आपण गुणधर्म पाहिलेला आहे, संगत कोण. आता तिसरं विधान, रेषा YZ हे रेषा समांतर घेऊया आणि ही छेदिका घेऊया. म्हणजे हा Q बिंदू आहे, हा W आहे आणि हे कोण कसे असणार आहेत परत एकरूप. कशावरून, तर इथं मात्र बघा संगत कोण आणि छेदिका कोणती विचारात घ्याल तुम्ही, तर छेदिका काय म्हणूया बघा, ह्या रेषा समांतर घेतलेल्या आहेत XY आणि छेदिका काय म्हणूया YW किंवा WZ म्हणूया. आता दुसरं XY समांतर घेतले तसे ह्या बाजू समांतर घेऊया. रेषा PQ समांतर रेषा XY. रेषा PQ बघा, XY समांतर PQ घेतले. आता त्याच्या रेषा QR म्हणूया. रेषा QR किंवा असं म्हणूया रेषा YWZ समांतर रेषा QR. कशावरून, पक्ष. म्हणजे ह्या रेषा समांतर घेऊया. आता ह्या दोन रेषा समांतर घेतल्या आणि ही छेदिका विचारात घेऊया. आता मग हा कोण आणि हा कोण कसा असणार आहे एकरूप. मग तो कोण कसा वाचला होता आपण,
कोन PWZ बरोबर कोन PQR. कसले कोण आहेत? संगत कोण. आणि इथं छेदिका मात्र कोणती घेतली होती आपण? छेदिका PQ. बघा इथं दोन रेषा आणि ही छेदिका. तसं पहिल्या आकृतीमध्ये आपण बघा पहिल्या आकृतीमध्ये ही छेदिका या दोन रेषा समांतर घेतल्या होत्या आणि ही छेदिका विचारात घेतली होती, म्हणून हा XYZ आहे, हा कोण एकरूप. आणि आत्ताच्या आकृतीमध्ये हे दोन कोण एकरूप आहेत. आणि म्हणून आता विधान 1 आणि 2चं निरीक्षण केलं तर XYZ एकरूप PWZ आणि PWZ एकरूप PQR. मग या दोन्हींचं एकत्रीकरण केलं तर कोण XYZ एकरूप कोण बरोबर कोण PQR. विधान 2 व 4 वरून. आणि म्हणजेच म्हणून कोण PQR एकरूप कोण XYZ. या पद्धतीने आपल्याला सिद्धता लिहिता येईल. याच्यानंतर त्रिकोणाच्या एक गुणधर्म आपण पाहणार आहे. समांतर रेषांच्या गुणधर्मांचाच एक उपयोग करूया. त्रिकोणाच्या की जो गुणधर्म तुम्ही गृहीतक म्हणून आतापर्यंत वापरलेला आहे. त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. गुणधर्म त्यालाच आपण प्रमेय म्हणूया. त्रिकोणाच्या कोणत्याही त्रिकोणाच्या कोणताही घ्या त्रिकोण, मग कोणत्याही त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. 180 अंश असते हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग आता पक्षामध्ये किंवा आकृतीसाठी आपल्याला कोणताही एक त्रिकोण घेऊया. समजा त्रिकोण ABC. खाली घेऊया जरा. पक्षामध्ये काय असणार आहे? त्रिकोण ABC एवढंच. मग परत काय करायची रचना काय करायची ते नंतर बघूया आपण. म्हणजे इथं पक्ष काय येणार आहे? त्रिकोण ABC एवढंच येणार. आणि साध्य काय असणार आहे? त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज किती असते? तर त्रिकोणाच्या सर्व म्हणजेच 3 कोन. म्हणजेच काय येणार आहे? कोन ABC हा कोण मोजूया अधिक कोन ACB अधिक कोन BAC बरोबर 180 अंश. आता नवीन पद्धतीमध्ये माप यम नाही इथं लिहिला तरी चालतो. जेव्हा आपण कोन ABC 80 म्हणतो तेव्हाच याचा अर्थ त्याचं माप असतं. आणि आता आपल्याला इथं रचना करावी लागणार आहे. बघा सिद्धता लिहिण्या अगोदर रचना करूया. कारण असंच फक्त आकृतीकडे आपण पाहत बसलं तर आपल्याला ह्या सिद्धतेकडे आपण कसं पोहोचणार. आणि त्यासाठी रचना केली पाहिजे. मग रचना काय करूया बघा. तर बिंदू A मधून जाणारी बघा बिंदू A मधून जाणारी आणि BC ला समांतर असणारी या BC ला समांतर असणारी आणि A मधून जाणारी रेषा समजा DE काढली आपण. कोणतंही नाव घ्या. DE घ्या किंवा अगदी PQ म्हणूया. रेषा P आणि Q काढली आणि याचा वापर करून आपल्याला सिद्धता लिहायची आहे. बघा रचना काय केली. बिंदू A मधून जाणारी
व बाजू BC ला समांतर असणारी रेषा PQ काढली. आणि एवढी रचना झाल्यानंतर आपल्याला आता सिद्धता लिहिता आली पाहिजे. सिद्धता बघूया. पहिलं विधान बघा, रेषा PQ समांतर बाजू BC कशावरून? रचना. मग आत्ताच आपण काय गुणधर्म पाहिलाय? तर रेषा समांतर असतील आणि जर समजा छेदिका मानली आपण तर होणारे आंतरकोन पूरक असतात, तसे व्युत्क्रम कोन एकरूप असतात आणि संगत कोन सुद्धा एकरूप असतात. आणि म्हणून बघा, कोन PAB बरोबर कोन ABC. ठीक आहे. कशावरून? व्युत्क्रम कोन. आणि मात्र छेदिका कोणती विचारात घेतली आपण? AB. छेदिका AB. कारण जसं ह्या समांतर रेषा ही एक छेदिका आहे, तशी ही दुसरी छेदिका पण आपण विचारात घेणार आहोत. आणि विधान 1 वरून म्हणूया. विधान 1 वरून व्युत्क्रम कोन आणि छेदिका कोणती विचारात घेतली आपण? AB. मग तसंच छेदिका, आता तिसरं विधान इथं लिहूया जरा. या बाजूला बघूया आपण. PQ समांतर BC आहे आणि ही छेदिका विचारात घेतली तर कोन QAC बघा, QAC बरोबर कोन ACB. हे सुद्धा कसले कोण आहे? विधान 1 वरून व्युत्क्रम कोन. रेषा समांतर आहे, व्युत्क्रम कोन एकरूप. व्युत्क्रम कोन आणि इथं मात्र छेदिका कोणती विचारात घेतली? AC. छेदिका AC. आता विधान 2 आणि 3 ची काय करूया? बेरीज करूया. कोन PAB अधिक कोन QAC बरोबर कोन ABC अधिक कोन ACB. कारण काय सांगता येईल? विधान 2 व 3 वरून. आता बेरीज केली आपण, पण जर साध्याकडे आपण पाहिलं तर आपल्याला ABC अधिक ACB पाहिजे आणि अधिक BAC बरोबर 180 पाहिजे. आणि या विधानाकडे पाहिलं तर आपल्याला ABC मिळालेलं आहे साध्यामधलं, ACB मिळालंय, मात्र BAC नाही. आणि मग जर समीकरणाच्या दोन्ही बाजूला सारखंच पद मिळवलं, सारखी संख्या मिळवली, सारखंच कोणाचं माप मिळवलं तर फरक पडत नाही. आणि म्हणून दोन्ही बाजूला मी BAC मिळवलं. मग विधान 5वं, कोन PAB अधिक कोन QAC अधिक कोन ABC अधिक कोन बरोबर बघा PAB अधिक कोन QAC. आता इथं सुद्धा बघा BAC माप पाहिजे आपल्याला मिळवण्यासाठी. ABC आहे, ACB आहे, आपण BAC मिळवतोय दोन्ही बाजूला. बरोबर कोन ABC अधिक कोन ACB अधिक कोन BAC. कारण काय सांगता येईल? दोन्ही बाजूस BAC मिळवले. दोन्ही बाजूस कोन BAC मिळवले, माप कोन BAC मिळवले. आता मिळवल्यानंतर आता आकृतीकडे बघा आणि इथली डावी बाजू बघा. PAB म्हणजे हा कोन, नंतर QAC म्हणजे हा कोन आहे आणि अधिक BAC म्हणजे हा कोन आहे. आणि हा संपूर्ण कोन काय किती मापाचा होतोय? 180. आणि म्हणून काय म्हणता येईल? पण
कोन PAB अधिक कोन QAC अधिक कोन BAC बरोबर 180 अंश. रेषीय जोडीतील कोन आपण दोन कोन एका वेळेस विचारात घेतो, पण इथले कुठल्याही दोन्हींची बेरीज तुम्ही एकत्र घेतली तर तो एक कोन झाला आणि दुसरा एक. याला म्हणूया रेषीय जोडीतील कोन. आणि मग विधान 5 आणि 6चा उपयोग करून आपल्याला विधान काय म्हणता येईल बघा. 5 आणि 6चा जर उपयोग केला तर या ठिकाणी काय विधान होतंय बघूया आपण. 7वं विधान मी इथं लिहिते. 180 बरोबर कोन ABC अधिक कोन ACB अधिक कोन BAC. आणि म्हणून कोन ABC तुम्ही सिक्वेन्स बदलू शकता. अधिक कोन ACB अधिक कोन BAC बरोबर 180 अंश. दरवेळेस तिन्ही शिरोबिंदूंची नावं न घेता त्रिकोण ABC मध्ये कोन A अधिक कोन B अधिक कोन C बरोबर 180 असं सुद्धा तुम्ही थोडक्यात लिहू शकता. कोन A अधिक कोन B अधिक कोन C बरोबर 180 अंश. आणि अशा प्रकारे समांतर रेषेच्या गुणधर्मांचा वापर करून त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते हे आपण सिद्ध केलं. आणि याचा वापर करून आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. धन्यवाद.